आज आपण आलेलो आहेत भैरवनाथ क्रीडा संकुल डिस्क या ठिकाणी. तालमीची आपण शिस्त बघू शकता. प्रत्येकानं आपापली चप्पल देखील व्यवस्थितरित्या लावलेली आहे. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी प्रतिमा आपल्याला बघायला मिळते. श्री भैरवनाथ कुस्ती संकुल डिस्कळ लोकाश्रय कुस्ती सुरू आहे. हे थोर देणगीदार आहेत. यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अनेक लहान मुलं या ठिकाणी घडत आहेत. आणि जर गावगावचे जर तालमी टिकल्या तरच पुढं कुस्ती टिकेल, हे सत्य आहे. हे आदर्श वाचतात. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? मी वाजता स्वप्नील मध्ये, गाव डिस्कळ. नमस्कार. सुधीर कदम, डिस्कळ. दोन प्रशिक्षक आहेत. नवोदित मल्लांना कुस्ती धडे देत आहेत. नमस्कार पहिलवान. यमन राजेश तांबे, माझे नाव सुधीर सुट्टीबुद्ध, जिल्हा सातारा, अंगणवाडी क्रमांक 5. नमस्कार, माझे नाव सैराज अमल तांबे, डिस्कळ तालुका खटक. नाव काय पहिलवान? सहल लवीस तांबे. तुमचं नाव काय? विराज पापट तांबे, विहान पोपट तांबे, ऋषीराजे जाधव. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं पहिलवान या बलिदानास पाळलेलं आहे. नाव काय पहिलवान आपलं? मंथन ज्ञानेश्वर कदम, प्रणव गणेश तांबे, अमर गणेश पठाण, संस्कार दत्तसले तांबे, अजिंक्य सोमनाथ मधने, प्रज्वल प्रवीण मधने, साकिब शेखर पठाण, यशराज प्रमोद जाधव, राजवीर कैलास सडके, आविष्कार कान्हाई दैगुडे. विराज गणेश जाधव, अर्णव सागर तांबे, सार्थक प्रवीण मध्ये, श्लोक श्रीधर जाधव, स्वराज सोमनाथ निकम, गौरव अधिक मधने, शंभूराज संजय बनकर, आली संतोष कम, शंभूराज सूर्यकांत बिटले, सोहम मनोहर कदम, सार्थक शरद कदम, इंग्लिश शिवाजी महाराज. रियाज मोहम्मद पठाण, अभिमन्यू दिलीप मधने. धन्यवाद. या क्रीडा संकुलात महिला पैलवान देखील आहेत. ईश्वरी सूरज मधने, वा. वैभवी विक्रांत मधने, लक्ष्मी संतोष हे स्वप्नील भाऊ मधने आहेत. त्याचबरोबर त्यांचे मित्र सुधीर कदम देखील आहेत. आज गावगावची तालीम टिकली तरच पुढं कुस्तीला दिवस चांगले येणार आहेत. हे सत्य हे सगळ्यांनी स्वीकारलंच पाहिजे. कारण गावातनं जर पुढं पैलवान गेले तरच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर मुलं दिसू शकतात. गावगावच्या आखाड्यावर मुलं दिसू शकतात. तर वाजतात. नमस्कार. नमस्कार. कसं काय आपलं दिनचर्या कशी काय असते कुस्ती? नमस्कार. मी वाजता स्वप्नील मध्ये, डिस्कळचाच आहे मी, आणि इथं कुस्ती प्रशिक्षण म्हणून या मुलांना प्रशिक्षण देत असतो रोज. तर आमची तालीम अशा पद्धतीनं चालू होती की गावगाड्यातली तालीम आहे. इथं मुलं सर्व शिक्षण आणि मुक्कामाची सोय नाही. गावगाड्यातली अशी तालीम असल्यामुळं मुलं काय करतात, शाळेत जातात. शाळेत गेल्यानंतर काय करतात, शाळा सुटल्यानंतर प्रॅक्टिससाठी संध्याकाळी 5 वाजता 5:30 वाजता इथं पोहोचतात. 5:30ला आल्यानंतर परत दिनक्रम चालू राहतो की बाबा मुलं आली की पहिली स्वच्छता केली जाते, इथली देवपूजा केली जाते, नंतरच प्रॅक्टिस चालू होती. मग प्रॅक्टिससाठी ह्या आमच्या शिवारातनं जेवढी काय पंचक्रोशीतली मुलं आहेत ती सगळी सुविधा याच ठिकाणी असल्यामुळे या पंचक्रोशीतनं सर्व ठिकाणाहून मुलं इथं प्रॅक्टिसला येतात. मग वाड्या आहेत आमच्या शेजारीत, काय छोटी छोट्या वस्त्या आहेत, त्या वस्तीवरनं मुलं ह्या ठिकाणी येतात आणि सर्वजण प्रॅक्टिस गुण्या गोविंदाने करतात. जुन्या काळापासूनच आमच्या गावाला तसं कुस्तीचा वारसा आहे. आमच्या गावात मोठमोठे पैलवान होऊन गेलेत, पण काही मध्यंतरीचा काळ होता की या कुस्तीला मरगळ आली, कुस्ती थांबली होती. कुठंतरी कुस्तीला
दिवस संपत चालले होते, लोप चालला होता. म्हणून आम्ही काय केलं की पुण्यानं सर्व गावकरी एकत्र येऊन आम्ही ही सुविधा उपलब्ध केली. मुलांच्यासाठी मॅट उपलब्ध केले. गावातील देणगीदारांच्या सहकार्यातून आम्ही हे सगळं उपलब्ध करून ह्या मुलांना आम्ही इथं प्रशिक्षण देण्याचा काम करत आहे. आणि हे काम करत असताना मुलंही त्या चांगल्या पद्धतीनं घडत आहेत. 2 वर्षाचा कालावधी होऊन गेला. 2 वर्षात आम्ही चांगल्या पद्धतीनं प्रगती केली. आमच्या तालमीतल्या बऱ्याच मुलांनी मोठमोठ्या स्पर्धेतनी नंबर काढलेत. गावगाड्यातल्या कुस्त्यात भरपूर मुलं कुस्त्या करतात, नाव करतात गावचे. ही कुस्ती आम्ही असं प्रॅक्टिस करत असताना सातत्य आणि एकांत एवढी ठेवली की आम्ही कुस्ती तालमीला सुट्टीच ठेवली नाही. मग ही करत असताना आम्ही काय करतो की ज्यावेळेस कुस्ती मैदान असतील त्यावेळेस मी मुलांना कुस्तीसाठी घेऊन जात असतो. मग पाठीमागं सराव करणारी काही नवीन मुलं असतील त्यांना शिक्षण मिळावं, त्यांचं कुठंतरी तोटा होऊ नये म्हणून आम्ही माझे सहकारी मित्र आहेत सुधीरभाऊ कदम यांना सोबत घेऊन मी काय करतो ही तालीम चालवतो. मी नसल्यानंतर पाठीमागं सगळा माझा जो काय कारभार आहे ते पूर्णपणे अगदी जीवाभावाच्या आकांताने ते तालीम चालवतात. आमच्या दोघांच्या सहकार्यानं आतापर्यंत ही तालीम इतकी चांगली चालली आहे. असंच आम्हाला पुढे घेऊन जायचं. या गावातला मल्ल गावात राहून सुद्धा चांगल्या पद्धतीनं मोठी पदकं मिळवू शकतो, चांगला मोठा पैलवान होऊ शकतो हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे. मारुती माने जसं गावात राहून मोठे पैलवान महान मल्ल झालेत त्याच पद्धतीनं आमच्या गावातलाही एक तरी पैलवान आम्ही मोठा करणार आहे. याकडे आमचं लक्ष राहणार आहे. सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. आम्ही एकांताने आणि जीवाभावाप्रमाणे चांगल्या पद्धतीने कष्ट करत आहोत. नक्कीच बजरंगबली आम्हाला चांगलं यश देईल आणि आमच्या तालमीचा एक तरी पैलवान उद्याचा महाराष्ट्र केसरी होईल एवढी आशा व्यक्त करतो. धन्यवाद वाचताच. त्याचबरोबर समर्थ रामदास स्वामी त्यांनी गाव तिथं हनुमान मंदिर आणि गाव तिथं तालमीची स्थापना केली. त्यांची दूरदृष्टी फार मोठी होती. पण अलीकडच्या काळामध्ये अनेक तालमी गावगावच्या बंद पडलेल्या आहेत आणि बंद पडलेल्या त्या ठिकाणी आधुनिक जिमनं जागा घेतली आणि जिम देखील आता बंद पडलेले आहे. तर खऱ्या अर्थानं गावातनं जर मुलं जर टिकली तरच पुढं बाहेरच्या तालमीत मुलं जाऊ शकतात. तर तुम्ही याविषयी काय सांगाल? 100%च गावातली मुलं जर टिकली तरच बाहेरच्या तालमी चालतील आणि सगळं काय टिकून राहील. मग गावातला पैलवान आमचा विनाशाच्या कडेवर जाऊन उभा राहिला, व्यसनाधीन झालाय, त्याच्या अनेक अडचणींनी त्याला ग्रासला गेलाय. मग तेच आम्ही बघून आमच्या गावकऱ्यांनी तेच विचारात घेऊन आमची पिढी उद्याचं भविष्य हे कसं सकल होईल, कशा पद्धतीनं उद्या आम्हाला चांगलं दिवस येतील या पद्धतीनं त्यांनी विचार करून आम्ही सर्व एकत्रित येऊन आमच्या गावानं हे सगळं उपलब्ध केलंय. आणि हे सर्व करत असताना आम्ही एवढे भाग्यवान आहोत की आमची जी तालीम आहे जी आता चालू आहे ती देवांच्या सर्व परिसरातच आहे. आमच्या समोर इथं आमच्या गावाचं भव्य असं दिव्य असं मंदिर असलेला आमचं ग्रामदैवत असलेला ज्योतिबा मंदिर, त्याच्याबरोबर तिकडं महादेव मंदिर आणि पाठीमागं बजरंगबली यांच्या सर्वांच्या सहवासात ही तालीम चालू आहे. आम्हाला चांगला योग आलाय आणि चांगल्या पद्धतीनं आमचा रिझल्ट बी त्याच पद्धतीनं चाललाय. 100%च पैलवान पुढच्या भविष्यात आमच्या तालमीतनं जाण्याचा प्रयत्न आम्ही करतोय गावगाड्यातनं. तर सर्वांना आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न 100% करू. धन्यवाद वाचताच. शालेय स्पर्धेमध्ये नक्कीच ही मुलं आपली कामगिरी दाखवत असतात. अशी प्रामाणिक मुलं आहेत. मैदानी देखील कुस्तीमध्ये आपलं नाविन्य कुस्ती खेळातून ते दाखवत असतात. असे कष्टकरू होतकरू हे सगळे पैलवान मित्र आहेत. त्याचबरोबर महिला पैलवान देखील आहेत. वाचताच आपल्या या कार्याला शुभेच्छा. आणि मुलांनी स्पर्धा कुठल्या प्रकारची खेळली पाहिजे ह्याच्याविषयी जरा सांगा. मुलांनी खरं तर बघितलं तर शालेय स्पर्धा खेळल्या पाहिजेत जेणेकरून की मुलांना भवितव्यात त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे, की आयुष्यात त्यांना कष्टाचं चीज झालं पाहिजे, त्यांना सरकारी नोकरी मिळली पाहिजे. अशा पद्धतीतल्या त्यांनी स्पर्धा खेळल्या पाहिजेत. ठीक आहे. तुम्ही अतिशय चांगला तुमचा वेळ देखील या तालमीसाठी देत आहे. यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा आमच्या शुभेच्छा. तालमीत असं एक आहे आणखीन की आमच्या तालमीत सर्व जे पैलवान आहेत ते पूर्ण शाळेत असलेले पैलवान, एकही विना शाळेचा पैलवान नाही. आम्ही सगळा विचार करूनच पैलवानकीला यंदा दिवस आणायचे म्हणूनच यंदा एकत्रित केलंय. आणि शिक्षण पैलवानकी बरोबर इतकं महत्त्वाचं आहे की शिक्षण असेल तरच पैलवान टिकू शकतो. म्हणून आम्ही सर्व शाळेत असलेलेच पैलवान आमच्या जवळ ठेवले. ते विना शाळेचा एकही पैलवान आमच्याकडे नाही. बरोबर आहे.
शक्तीबरोबर बुद्धी देखील तितकीच महत्त्वाची आहे. महत्वाचे. आणि त्याच्याबरोबर आम्ही एक दुसरं कार्य केलं की आमची तालीम 1 वर्ष पूर्ण झालं आणि आम्ही एक कॅम्प भरवला होता की खटाव तालुक्यात आतापर्यंत मुक्कामाची सोय किंवा तालीम पद्धतीनं राहणं जगणं त्यांना माहीतच नव्हतं. ते आम्ही पाठीमागच्या वर्षी करून दाखवलं की एक मोठा भला कॅम्प घेतला आणि सक्सेस करून दाखवला. लहान मुलांना, गोरगरिबांच्या पैलवानांना इथं आम्ही एकत्रित आणलं आणि त्यांना पैलवानकी कशी असती, कसं राहायला लागतं, कशा पद्धतीनं जीवन जगावं लागतं ह्याचा परिचय आम्ही उपलब्ध करून दिला. मुलांना अनलिमिटेड जेवण, अनलिमिटेड फळं, थंडाई अशा सर्व गोष्टी त्यांना उपलब्ध केल्या. त्याचबरोबर मुलांना नुसता व्यायाम, नुसता अभ्यास आणि बाकीचा ताणतणाव नसून मुलांना आनंदाचं जीवन व्यतीत करता यावं म्हणून त्यांना आम्ही निसर्गरम्य वातावरणात फिरवायला घेऊन जात होतो. त्यांना अनेक ठिकाणची मंदिरं, शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज असतील, या सर्वांचा आम्ही त्यांना परिचय करून दिला आहे की हे जर टिकलं तरच आपलं हिंदू धर्म टिकेल, आपला पैलवान टिकेल, आपला महाराष्ट्रातला जो कुस्तीचा कणा आहे तो टिकेल म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे. धन्यवाद. त्याचबरोबर पाठीमागे आपण बघू शकता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा आहे, त्याच्यावर महाराजांची संपूर्ण माहिती लिहिली आहे. तसेच या महाराष्ट्रातील आयडॉल पैलवान ऑलिम्पिकवीर खशाबा जाधव, त्याच पद्धतीनं सुशीलजी कुमार, योगेश्वर दत्त, बजरंग पुनिया आणि या महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने अनेक पैलवानांचे आदर्श व्यक्तिमत्व राहुलजी आवारे आणि पलीकडं ऑलिम्पिकवीर साक्षी मलिक यांचा आपल्याला पलीकडं फोटो दिसेल. तर वाजताच आपल्या या कार्याला पुन्हा एकदा शुभेच्छा. आपलं कार्य असंच अखंडपणे सुरू राहावं शेवटच्या श्वासापर्यंत आणि तुमच्या हातून असेच नामवंत मल्ल घडावेत, महिला पैलवान घडाव्यात आणि पिढी निर्व्यसनी, सशक्त, बलशाली, सुशिक्षित घडावी हीच मारुती चरणी प्रार्थना. धन्यवाद. बोल प्रभू श्री राम की जय, पवन पुत्र हनुमान की जय. माती आखाडा सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. जसं की आता आधुनिक युगात बघितलं तर मॅटची सुविधा तर पाहिजेच, त्याचबरोबर आपली महाराष्ट्रात चालणारी कुस्ती, रांगडी कुस्ती म्हटलं तर मातीची कुस्ती. मग त्या मातीच्या कुस्तीसाठी आम्ही एक मातीचा आखाडा सुद्धा उपलब्ध केला आहे. संपूर्ण मुलांना चांगल्या पद्धतीनं कुस्ती खेळता येईल अशा पद्धतीचा आखाडा आमच्याकडे आज उपलब्ध आहे. मग त्या आखाड्यात आम्ही आपल्या सातारा जिल्ह्यात आतापर्यंत झालेले जे काही महाराष्ट्र केसरी आहेत त्यांचे आम्ही मुलांना आदर्श म्हणून फोटो तिथे लावलेले आहेत. मुलांना परमेश्वराची भूल असावी, परमेश्वराचं चिंतन म्हणून करता यावं म्हणून आम्ही एक चालिसा म्हणून तिथं लावलेली आहे. त्याचबरोबर 2 महाराष्ट्र केसरी असे होऊन गेले 3-3 वेळाला की त्यांचा इतिहास आता कधीच परत न होऊ शकत नाही, असे 2 महाराष्ट्र केसरींचा आम्ही इतिहास तिथं दाखवला आहे. त्याचबरोबर उमाजी नाईक, राजे उमाजी नाईक हे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हे एक मोठे बले पैलवान होते. त्यांनी दंड ठोकला, इंग्रजांना लोळवलं होतं, त्यामुळे त्यांचा एक आदर्श म्हणून आम्ही तिथे एक फोटो लावलाय. त्याचबरोबर अव्वल दर्जाचे भारतातील जे काही मोठे पैलवान आहेत ते सुद्धा आम्ही तिथं मुलांना आदर्श म्हणून दाखवलेले आहेत. त्यात फोटोत गामा पैलवान, मारुती माने, त्याचबरोबर हरिश्चंद्र बिराजदार मामा, वयाच्या 16व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेला एक आदर्शवत पैलवान युवराज तात्या पाटील यांचाही आम्ही तिथे एक फोटो दाखवलाय. तर सातारा जिल्ह्याचा एक ऑलिम्पिकला ओपन मध्ये खेळाला पैलवान श्रीरंगभाऊ जाधव यांचाही आम्ही तिथं फोटो लावलेला आहे. आणि ह्या संदर्भात आम्ही मुलांना रोज त्यांना त्या पद्धतीचं शिक्षण देऊन त्यांना घडवण्याचं काम करत आहे. धन्यवाद वाजताच. एक प्रेरणादायी तालीम आहे भैरवनाथ तालीम डिस्कळ. मनपूर्वक धन्यवाद.